नमस्कार सर्वांना. प्रतीक्षेत असलेला क्षण अखेर आलाय आणि आपल्या सोबत आहेत वैभव मामा. मी ज्यावेळेस कोहिनूर बाकासूरचे व्हिडिओ बनवायचो, मला एक प्रश्न प्रामुख्याने विचारला जायचा की मामा कुठे आहे, मामा नसतात, मामा दिसत नाही. आज पण मी बाकासूर बरोबर जेव्हा तिथं होतो, मला या अपेक्षा होती की आज तुम्ही भेटसाल, दिसाल आणि तुमची थोडीशी ती बाईट घ्यावी. कारण अनेकदा विचारला जाणारा हा प्रश्न आहे. आज साक्षात देवाच्या दर्शनाने तो योग पण आला आणि आज तुम्ही भेटलेत पण मला. तर तुम्हीच आता प्रेक्षकांना सांगा की नेमकं काय विषय. विषय काही नाहीये आता, म्हणजे आता थोडेस म्हणजे सगळ्या भावांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. तसा यावेळेस पण जरा मी थोडस माझा व्यवसाय चालू करतोय, त्याच्यामुळे मला तिकडे टाइम द्यावा लागतोय. तर त्या सगळ्या गोष्टीमधून वेळ भेटेल तेवढा मी देवबाकासूर बशी जातो, गोठ्यावरती असतो. मग मैदानावर येत नाही, पण गोठ्यावरती रोज संध्याकाळचं आपलं बसायला तिथं असतो, सगळ्या गोष्टी करत नाही का, आवरावरी बायला सगळी. त्यामुळे फॅमिलीला काय गैरसमज करून घेऊ नका. त्या वडकीतल्या पुसेगावच्या मैदानावरती मी येणार तिथं. म्हणजे थोडक्यात डबल सप्ताह केसरीची तयारी तुम्ही पण करताय. हो, जरी मैदान नसलं तरी कंटिन्यू पोरांना म्हणा सगळ्यांना कॉल वगैरे चालू असतात. किती वेळ गाठात, किती वेळ सीमित आहे किंवा नियोजन कसं आहे, सगळ्या गोष्टी असतात नाही आपल्या याच्यात. तुमच्या त्या स्टोरीज वगैरे आम्ही बघत असतो इंस्टाग्रामच्या. ज्यावेळेस बाकासूरचा प्रत्येक मैदानाच्या स्टोरी तुमच्या इंस्टाग्रामवर आम्ही नक्कीच बघत असतो. पण हे बरं झालं की आज तुम्ही स्वतःच भेटलाय आणि ते जे खरं का त्याच्या मागे कारण आहे, कारण तुमचं पण फॅन क्लब बाकासूर सारखं खूप मोठं आहे. नाही, लय जणांचं प्रेम आहे. मी पण तुमच्या मुलाखती मार्फत कमेंट वाचल्या, मामा कुठे मामा कुठे. लवकरच येईल, थोडस कामामुळे आता येत नाहीये. आमच्या सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे की बाकासूर आता डबल सप्ताह केसरी झाला पाहिजे आणि त्याच्या वेळेस त्या आनंदात क्षण साजरा करताना तुम्ही असले पाहिजे. म्हणजे तोपर्यंत बराच वेळ आहे ना. हिंद केसरी वडकीच्या मैदानात 100% असणार आहे ना. म्हणजे हिंद केसरी मैदान काय, कारण तुमचं जे बाकासूरशी असणारं बॉन्डिंग आहे. एक आठवणीतला किस्सा सांगतो. मुळशी केसरीचं जे एक मैदान होतं, लखन आणि बाकासूर एकत्र पळत होते. तुम्ही निकाल रेषेच्या जवळ काहीतरी होता बघा, पब्लिकने गाडी होती, तुम्ही दोरी लावून उभे होते आणि जशी गाडी तुमच्या पाशी आली ना, तिथलं बाकासूर मागं वळून बघत होता ना. ते जण आज एक जण अजून पण जाऊन ती रेल बघू शकता. बाकासूर तुमच्याकडे बघून पळत होता. त्यामुळे ते तुमचं बॉन्डिंग, त्याचं बॉन्डिंग, वेलचेट यांचं बॉन्डिंग, महामांचं बॉन्डिंग हे वेगळंच आहे. पण आमची सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे की कोहिनूर बाकासूर बरोबर तुम्ही कायमच असता, तसंच राहा. आणि हिंद केसरी मैदानामध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्या तुमचा प्रत्येकाचा शेवटी व्यवसाय असतो, पण हिंद केसरी मैदानामध्ये तुम्ही आम्हाला 100% दिसले पाहिजे, 100% दिसले. आणि तुमचा जो सध्या जो काही व्यवसाय चालू आहे त्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला लाख मोलाच्या शुभेच्छा देतो. माझा व्यवसाय सुरुवात करताना मी भूमिपूजनला बघायला नेणार. हो ना. ही एकदम अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि अजून काय विषय सांगशाल? आज तुमच्याच बाकासूरच्या टीम मधले जे आपले सुहास सर आहेत, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्याविषयी काय सांगशाल? भाऊचं कसं आहे माहितीये, भाऊ आता आमची ओळख लय जुनी आहे, पण ज्यावेळेस कोण नव्हतं ना तेव्हा तो आपल्या सोबत होता. आणि आज सगळ्या बाकासूर फॅन्स कडून, त्याच्या टीम कडून आणि आपल्या बाकासूर कडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा आता व्यवसाय तरी अंदाजे किती दिवस लागणार आहे? चालूच आहे आपलं, म्हणजे थोडस 10-15 दिवस जातील अजून. बैलपोळ्यानंतर? हो, बैलपोळ्यानंतर. बैलपोळ्यामध्ये तुमचा समावेश असणार? 100% बैलपोळ्याचं नियोजन आपल्याकडे. हो ना. हो, अच्छा. म्हणजे हे अनेक प्रेक्षकांचा गैरसमज आजच्या या व्हिडिओ बंद दूर होईल. तो कोहिनूर बाकासूर साक्षात बैलगाडा शहर क्षेत्रातला देव. आणि आज मी मला थोडासा अनुभव आल्यागतच सांगतो, कारण लाईव्ह तिथं 10 मिनिटाचं लाईव्ह चालू केलं होतं. मोस्टली लोकांचे प्रश्न वैभव सर कुठे, त्यांची मुलाखत घ्या. खरं तर मला पण 2 क्षण मनात वाटलं होतं की आज हे झालं पाहिजे, कारण हे कधीतरी विचार. काल उलट साम्राज्य घेऊन मी नीराच्या मैदानावर गेलो होतो. पण तुमची मुलाखत नाही बघायला भेटली नाही, तिथे युट्यूबरच नव्हते कोण. हो का? कारण बैल तिकडे होते सगळे, त्यामुळे सगळे युट्यूबवरती कोण नव्हते जास्त. लाल्याबाई सध्या कुठे? लाल्याबाई आहे नाना ड्रायव्हर म्हणून आमचे गोळूंच्याचे, त्यांच्याकडे. अच्छा, म्हणजे ते सगळे आपल्याला दिवाळीमध्ये परत सगळे बैल पोळायला सगळी बैल आणणार आपण इकडे. अच्छा. आणि रणजित सर, तुम्ही काय सांगशाल? तुम्ही पण येत?
तुम्ही सांगा आता वैभव सर इतक्या दिवस दिसत नव्हते, तुम्ही पण युट्यूबला व्हिडिओ टाकता, तुम्हाला पण कमेंट्स येत असतील. नाही वैभवनं स्वतःचं कंट्रक्शन चालू केलंय. हा कंट्रक्शनच्या कामामध्ये थोडा वेळ मिळतो सध्या. अच्छा. थोडं कंट्रक्शन मध्ये थोडं व्याप असतंय, काही कागदपत्री गोष्टी असतात, काहीतरी मॅन पॉवरचा विषय असतो, त्यामुळे थोडं त्यात व्यस्त असल्यामुळे येत नाही. आता गोट्यावर काल साम्राज्याला कोण जायला घेऊन नव्हतं म्हणता मी जातो घेऊन. साम्राज्याला काल इकडे याच्या मैदानात घेऊन गेलो साम्राज्याला. तुमचं आणि सुहास सर त्यांचं काय बॉन्डिंग आहे? तुम्ही मामा आणि मास्टर माइंड मामा, तुम्ही वैभव सर, हे मोहिल शेठ, हे बऱ्याच काळ तुम्ही एकत्र घालवलेलं आहे. सुहास तापकीर म्हणजे जेव्हापासून मी रील्स बघतो, मी आता आलो 1-1.5 वर्ष झाले बकासूर बरोबर. आणि जुन्या रील्स बघतो त्यावेळेस त्या रील्सच्या त्या बैला बरोबर माझं चक्रा धरताना कासार धरताना सुहास तापकीर मला 100% दिसतात. आणि मामा म्हणतात, मामांच्या आज बॅनरवरती बघितलं तर संतोष मामांचा काळे म्हणून त्याचा उल्लेख केलाय. मामाच्या सुखदुःखात सहभागी असणारा एक जवळचा मित्र असा मामाचा. तसा आमच्या 1.5 वर्षात आमच्यावरती नितांत प्रेम करणारा, आमच्या कुठल्याही वेळ प्रसंगी धावून येणारा आमचा जीवाभावाचा सहकारी मित्र सुहास तापकीर. वाढदिवस आहे सोय बोलून सांगितलं तर आमच्याकडं सगळ्यांच्या आमच्या ग्रुपच्या वतीनं सुहास भाऊंना मनापासून हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. असंच ते त्यांचं मन इथनं दिलदारपणा असाच कायम चालू राहावं. कारण मग केक कापला त्यावेळी सगळ्यांना सांगितलं की संध्याकाळी कोणी घरी जायचं नाही, घरी कोणी जेवायचं नाही. संध्याकाळी कुठलं हॉटेल ते हिल टिपटॉपला संध्याकाळी सगळ्यांना स्नेह भोजन आहे व्हेजचं. तुम्ही मग सगळ्यांना आमंत्रण दिलंय. अच्छा का? सगळ्यांना संध्याकाळी तुम्हाला पार्टी? तसं दिलदार माझा राधा माणूस आहे, कधी काय मागितलं नाही म्हणत नाही. इकडे बघा, छोटासा मुलगा, दरवाजा उघडा. इकडं रणजित सर, पलीकडे वैभव. आम्ही चाललोय आता. पलीकडे गाडी गेली आमची, पुढे एक गाडी गेली त्याकडे गेले. ऍक्च्युली बकासूरच्या सगळे जे फॅन्स आहेत, ज्याची बकासूरचे जे सेवा सगळे करतात, त्या सगळ्यांना बैल पोळ्यासाठी सगळ्यांचे कपडे खरेदीचं सगळं हे चालू आहे. मोहीम चालल्या कपडे खरेदीला. अच्छा, म्हणजे बैलपोळा सगळ्यांना मामानी मोठं मन दाखवलं. मामाने सगळ्यांना आता जे बकासूरची सेवा करतात त्या सगळ्यांना आपण आज कपडे सगळ्यांना शिवाय टाकायचे. सगळे चला. मामांचं काय, मामांचं मन झालं, मामांचं नियोजन झालं, ते आज सगळ्या संबंध महाराष्ट्राला, देशाला, मामांचा अंत कुणाला होणार नाही असा तो माणूस आहे. डॉन, आता डॉन म्हणला लागेल, कारण बकासूर बैलगाडा शर्यत क्षेत्रातला डॉन. आणि त्यांना मास्टर माइंड क्षेत्रातलं म्हणजे नियोजन क्षेत्रातला बादशाह म्हणलं तरी चालेल. नाही काय माहितीये का, मैदानामध्ये जाऊन एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणं समोर समोर आणि छोट्याशा मोबाईल मध्ये, टीव्ही पण नाही, मोबाईल मध्ये बघायचं आणि त्यातनं बैल हिरायचा, त्या बैला संग आपला बैल पळेल का, ह्या समीकरण लावायचं, गाडी राहील का, मग बैल द्यायचा. ही फार मोठी गोष्ट आहे. आम्ही 24 ला मैदान असतो तरी सुद्धा काय काय आमच्याकडे चुकी होती बैल पारखताना किंवा काय. पण तो माणूस एकदम ऍक्युरेट बैल पारखतो आणि योग्य पैरे करून गाडी पळवतो आणि ती यश येतं. महत्वाचा विषय हे महत्वाचं आहे. काल 2 दिवसामध्ये 2 मैदाना पळाला. एका मैदानात 6वा नंबर, दुसऱ्या मैदानात 1ला नंबर. आणि बहुतेक त्याच्यासारखा विक्रम त्यांनीच केलाय. ते मामांच्या डोक्यात काय फेरा असेल, कारण त्या दिवसाच्या आदल्या दिवशी आम्ही गोट्यावरच होतो. जसा फायनलचा फेरा संपला तसं त्यांना जे फोन चालू झाले त्यात त्यांचं ते नियोजन चालू होतं. शेवटी मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो, कोहिनूर बकासूरचं जे नियोजन असतं ना, ते फक्त एकच माणूस सांगू शकतात, ते म्हणजे मास्टर माइंड मामा संतोष सर. कारण काय झालं माहितीये का, अलीकडच्या काळामध्ये आता बोलायची गोष्ट नव्हती, तुम्ही बोलायची वेळ आणली. बकासूरच्या नावाचा आता बरेच जण उपयोग करायला लागले. बरेच फेक अकाउंट, पण फेक अकाउंट म्हणा, प्रॅक्टिक्सिक मध्ये नाही का, बकासूरच्या याला नाव जोडायचं ना आपण थोडीशी पब्लिसिटी घ्यायची. असं कोणी करू नका. ज्याने त्यांना आपापल्या स्वतःच्या हिमतीवर मोठं व्हा. कारण आणि जे फॅन्स आहेत बकासूरचे त्यांना मी सगळ्यांना सांगतो की बकासूरचं नियोजन हे फक्त एकच माणूस करतो, संतोष साळुंके. कारण आम्ही ना कितीतरी बाईट्स बघत असतो, बकासूर आज पळणार, उद्या पळणार, म्हणजे ते चालूच असतं त्याच्यावरती सगळं. पण खरी माहिती जर येत असेल तर काय हरकत नाही. कोणी पण बरेच बकासूरच्या एकच बरंच असतं. बऱ्याच बकासूरच्या नावावरती युट्यूब चॅनेल, इन्स्टाचे पेज वगैरे बरेच जण काढले, बरेच जण मोठे झाले. आता बरेच जण वेगवेगळे प्रकार चालू केले. ते असं कोणी काही करू नका. या बैलाचं एकमेव नियोजन संतोष मामा, वैभव साळुंके, मोहिल धुमा हेच करत असतात.
हे बाकी सगळे फक्त नाममात्र आहेत आणि फक्त गैरफायदा त्याला माहिती आहे सर, फक्त संतोष सर सांगू हा, शकतात. आणि जे संतोष, मी तर असं म्हणतो की बरेच प्रेक्षकांचं ते म्हणणं असतं की निदान उद्या बकासूर पळणार असेल ना तर संध्याकाळी सांगा की फक्त उद्या बकासूर पळणार आहे. ते काय पायरा सांगू नका, काय ना काय त्यांनी काही नसतं. फक्त काय असतं की आपण दिवसभर ती वाट बघत असतो की बकासूर खरं पळणार आहे का नाही पळणार आहे, कारण त्या अगोदर बरेच फेक पोस्ट पडलेले असतात आणि मग लोक ते वाट बघत असतात कधी पळणार, कुठल्या गटात पळणार. आणि काय असेच काय तर आपली कुठलं ऐकायची आणि पुन्हा युट्यूबला सोडायची, हे धंदे चालू आहेत. आणि आता काय त्यानंतर वेगवेगळे हे चालू मार्ग चालू केलेत. माझी सगळ्यांना विनंती आहे, बकासूरच्या फॅन्स आणि जे बकासूरचे प्रेम करतायत, कोणी कुठल्या प्रकारचा गैरवापर या गोष्टीचा कोणी करून घेऊ नका. कोण कोणाचं नाव वापरून मोठं होत असेल आणि त्यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्या गोष्टी करू नका. आमचं मामा आहे, तिथं वैभव आहे, सगळेच आम्ही इथं आहे. आम्हाला तिचा प्रकार जाणवला, आम्हाला काय कॅन्सर म्हणायला होती की सर असा आहे आता विषय, मामाना तुम्ही बोला, असं झालंय म्हणून सांगतो. धन्यवाद, तुम्ही तुमचा मौल्यवान सगळ्यांनी दिला. शेवटी हे बघा, हे बऱ्याच दिवसांनी अनेक लोकांची इच्छा होती आणि आज तुम्ही साक्षात देवाच्या दर्शनाने तुमचं पण दर्शन झालं. अनेक जणांचा तुमच्याविषयी असलेला म्हणजे जे प्रश्न होते त्यांची त्यांना थोडक्यात उत्तरं मिळाली असतील. आणि फक्त एक शेवटचा प्रश्न विचारेल की काल जी गाडी पळली ना, तर आम्ही त्याच्या अगोदरच्या दिवशी पण पळली बघितली, तर त्यापेक्षा कालची गाडी जी पळली ती एकदम अशी खतरनाकच पळली, एकदम सुपर फास्ट पळली. आणि बकासूर डावीने आला तर मग ते विशेष नसतो. ज्या वेळेस सेमी पास झाला ना, मी अक्षरशः पुण्यात चाललो होतो. जसा पास झाला ना, मी फक्त एकच कमेंट टाकली होती बाबा की शब्द संपले आपले, कारण मी बऱ्याचदा बोलत असतो त्याच्याविषयी, पण तो जो परफॉर्मन्स होता ना त्याचा बघून माझ्या डोक्यात फक्त तेवढं चालतंय की बाबा शब्दच संपले माझे. तर काय सांगाल म्हणजे. आणि आज तर मी बघितलं तर टेक्निकली जर कोणी म्हटलं ना की 2 दिवस पडलेला नंदी जो असतो तो कसा दिसतो तिसऱ्या दिवशी, मी स्वतः होतो तुझं लाईव्ह, मी स्वतः पाहिलं होतं बाहेर, पण आपण त्याला घेतला होता. तुम्हाला वाटतच नव्हतं की तो 2 दिवस पेडगावला पळलो होतो ना आपण. पेडगावला सलग 2 दिवस पळून सुद्धा बैल मिरवणुकीत गावात आणला होता आम्ही. तिसऱ्या दिवशी आणला होता गावात. तरी बैल गोट्यात जाऊन, तिथं व्हिडिओ माझ्याकडे अजून, बैल गोट्यात जाऊन उकरत होता. तिसऱ्या दिवशी बैल तुम्हाला रोज पळाला तर रोज बी पळेल, फक्त जे ट्रॅव्हलिंग होतंय ना त्याच्यामुळे आपण जास्त दाट नाही हाणत. आता ते 2 दिवस हाणायचा संबंध असा विषय होतो की संबंधाच्या नादात सगळ्यांना बैल द्यावा लागतो आपल्याला, मग एखादं मैदान दाट होऊन जातं तिथं. पण ज्यावेळेस गाडीत जात असतो त्यावेळेस बसलेला असतो की उभा? नाही, बसत नाही बैल, उभाच असतो. म्हणजे मानावं लागेल त्याला 4-5 तासाचा प्रवास, परत तिथं जायचं, पळायचं, परत येताना पण सेम रिपीट कंडिशन. आणि पहाटे गेलेला नंदी परत पहाटेच जवळपास घरी पहाटे 3 वाजता भरतात. एवढा वेळ तर आपण कोणीच करू शकत नाही, ते शेवटी देवच आहे. धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. मामा पण आहेत, सगळे आहेत. धन्यवाद.